तुमच्या टँक फॉर्म जेवायची स्वागत करायचे मुळशी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री शंकरभाऊ मांडेकर यांचे आगमन झालेले आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचे. सब ज्युनियर राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धा आज आणि उद्या या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे मार्गदर्शक ढोर राजगड मुळशीचे कार्यक्षम लोकप्रिय क्रीडाप्रेमी आमदार आदरणीय शंकरभाऊ मांडेकर यांचं नुकतेच या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण भाऊंचं स्वागत करायचं या ठिकाणी. त्याचप्रमाणे अनेक मान्यवर अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यात श्री संदीपजी कुंभार सर, सेक्रेटरी सेंट्रल बॉर्डर बोर्ड, त्याचप्रमाणे श्री प्रतापजी पगार सर, सचिव रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडिया, ॲडव्होकेट श्री काजळे पाटील साहेब, उपाध्यक्ष महाराष्ट्र रोल बॉल संघटना, श्री आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री उदयजी पवार सर क्रीडा अधिकारी, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा रोल बॉल संघटनेचे अध्यक्ष श्री गजाननजी तरपुडे सर, या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. अहिल्यानगर बीड नंतर एक आहे बुलढाणा, धाराशिव, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नवी मुंबई, मुंबई, मुंबई उपशहर, नाशिक, नांदेड, नंदुरबार, यजमान संघ अर्थातच पुणे, रायगड, सातारा, सोलापूर, ठाणे,
चालू व्हा. आणि यवतमाळ सर्व संघांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी दादा या फुलाचे चिन्ह आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री राजू दाभोळे सर असे विनंती आपण या ठिकाणी यावर तुम्हाला ओळख इकडे इकडे आज उद्या या बांधवडी संघामध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून या कार्यक्रमाला उद्घाटनास उपस्थित असलेले भोर राजगड मुळशीचे लोकप्रिय कार्यक्षम आमदार आणि विशेष ओळख जर भाऊंची करून द्यायची झाली तर क्रीडाप्रेमी आमदार असं म्हणायला हरकत नाही. आज प्रचंड सकाळपासून भाऊंच्या ऑफिसमध्ये
इतकी गर्दी असताना देखील केवळ खेळाडूंच्या प्रेमापोटी भाऊ वेळात वेळ या ठिकाणी काढून आलेले. भाऊंचं पुनश्च एकदा स्वागत. गेली 28 वर्षापेक्षा भाऊ हा खेळ संपूर्ण जगभर आता त्याची ख्याती पसरत चाललेली. सांगायला अभिमान वाटतो एक मुळशीकर म्हणून. या रोलबॉल खेळाचे जनक मुळशीकर असणारे श्री राजू दाभाडे सर यांनी या खेळाची निर्मिती केली आहे. स्केटिंग, बास्केटबॉल आणि फुटबॉल या खेळांचं कॉम्बिनेशन करत हा खेळ, त्या खेळाला त्यांनी जन्म दिला ना. जवळजवळ 58 देशांमध्ये हा खेळ गेलेला आहे आणि भविष्यात नक्कीच ऑलिम्पिक मध्ये देखील हा खेळ खेळला जाईल यात कोणतीही शंका नाही. त्यासाठी आपण आत्ताच या खेळाला शुभेच्छा देऊयात. असं श्री राजू दाभाडे सर प्रसिद्धीपासून कायम दूर असणारे, आता सुद्धा त्यांनी कोणताही उल्लेख करू नका अशीच मला सूचना दिली होती. परंतु या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपण सर्वांसमोर येणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. असो कार्यक्रमाची आपल्याला थोडस विद्यार्थी अजून जेवायचे राहिलेले आहेत आणि भावना देखील पुढील कार्यक्रम असल्यामुळे मी अधिक कुठल्याही याच्यात वेळ न घालवता इथे या ठिकाणी भाऊंचा आपल्याला अल्पशा परिचय करून देतो. शेखर भाऊ मांडेकर, अध्यात्मी व शेतकरी कुटुंबात भाऊंचा जन्म झाला. चांदेगावचे सरपंच पद भाऊंनी भूषवलं. त्यानंतर मेशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊ अध्यक्ष होते. जिल्हा परिषद सदस्य गेली 5 वर्ष भाऊ जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होते. स्वतः बरोबरच आपल्या पत्नी आदरणीय सारिकाताई मांडेकर या देखील आमच्या दोन्ही पंचायत समितीच्या उपसभापतीमधून 5 वर्ष त्यांनी देखील दमदार कामगिरी केलेली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय होण्याचा भाऊ नेहमी या खेळाडूंना किंवा शिक्षकांना प्रोत्साहन देत असतात. गेली अनेक वर्ष की भाऊंचं काम जवळनं पाहतो म्हणून त्यांच्याविषयी सांगण्याचा मोह आवरत नाही. त्याचप्रमाणे आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले श्री संदीपजी कुंभार सर, सचिव सेंट्रल बॉयलर बोर्डचे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री प्रतापजी पगार सर, सचिव रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडिया. ऍडव्होकेट काजळे पाटील सर, उपाध्यक्ष महाराष्ट्र रोलबॉल संघटना. श्री उदयजी पवार सर, क्रीडा अधिकारी. त्याचप्रमाणे अर्थातच ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे असे पुणे जिल्हा रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री गजाननजी थरपुडे सर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचाच नामोल्लेख करण्याचा वेळ अभाव शक्य नाही, तो वेळोवेळी होईलच. मी अधिक वेळ न घेता मान्य श्री गजाननजी थरपुडे सर यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री शंकरभाऊ मांडेकर यांचा आपण सन्मान करावा. राजू सर आपण बोला. राजू सरांना विनंती कृपया आपण व्यासपीठावर यावं. श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती, शाल व बुके घेऊन या ठिकाणी भाऊंचा सन्मान. राजू सर आपण बोला. एकच मिनिट बरोबर. धन्यवाद. यापुढील सन्मान श्री संदीपजी कुंभार सर, सेक्रेटरी सेंट्रल बॉयलर बोर्ड. गजाननजी थरपुडे सर यांना विनंती आपण हा सन्मान करायचा. श्री प्रतापजी पवार सर यांचा सन्मान ऍडव्होकेट काजळे पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. संदीप पवार आमचे
क्रीडा शिक्षक आणि मुळशी तालुक्याचे क्रीडा शिक्षक संघटनेचे सहसचिव यांचा सत्कार आमच्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष गजानन तरतुडे करत आहेत. आपल्याला सचिव आणि केंद्रीय मंत्रालयातले एक प्रमुख असे कुंभार साहेब आपल्याला इथे लाभलेले आहेत आणि ते आपल्याला एक 2 शब्द मार्गदर्शन करतात. मराठी मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्हाला भूक लागली आहे, तरी ते आपल्याला मान्यवरांचे 2 शब्द ऐकणे अतिशय महत्वाचे, कारण त्यांचा अनुभव आणि त्यांचे खेळाविषयीचे प्रेम, त्यामुळे आज ते आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांचे 2 शब्द ऐकले. नमस्कार. आजच्या रोलिंग बॉल राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आदरणीय भाऊ, तसेच रोलिंग बॉलचे कमिटीचे सचिव, मंचावर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, दाभाडे सर, आणि काल मी दिल्लीवरून आलो, आमचे बाळासाहेब बोरे सर, त्यांनी मला फोन केला आणि मी म्हटलं की तर लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मी नक्की उपस्थित आहे, तुम्ही मला सांगा कधी यायचं. आणि मला खरं खूप आनंद होतो की त्या निमित्तानं तुमच्यामधला स्पार्क, तुमच्यामधली जी उत्तेजन आहे ते पाहायला मिळते. हा रोलिंग बॉलचा आम्हालाही कल्पना नव्हती की 28 वर्षापूर्वी वर्षापासून हा रोलिंग बॉलची स्पर्धा तुम्ही आयोजित करतायत. दाभाडे सरांचं केवळ एवढं कौतुक कमी आहे ऍक्च्युली यामध्ये, कारण अशा काही गेम्स आहेत की ज्याचा नामोल्लेख कुठेही नाहीये आणि त्या सर्व स्वतःच्या हिमतीने त्या स्पर्धा पुढे घेतल्या जात आहेत, नेल्या जात आहेत. मी यांना आश्वस्त करू शकतो, मी त्या ठिकाणी उद्योग भवनला बसतो आणि स्पोर्ट मिनिस्ट्री मधून जर काही तुम्हाला मदत लागली तर नक्कीच तुमच्या वतीने मी पुढे नेण्याचा प्रयत्न करून. साधारण अर्ध्या तासाभरून पासून मी मॅचेस बघतोय आणि एवढी चिमुकली मुलं, लहान मुलं एवढे खूप छान खेळत आहेत. या रोलिंग बॉल मध्ये फक्त तुम्ही तुमचा स्किल नाही तर तुमचा बॅलन्स, म्हणजे तुम्ही स्केटिंग पण करणार आहेत, स्केटिंग करून तुम्ही हा गेम खेळतायत. म्हणजे फक्त बास्केटबॉल मध्ये किंवा हँडबॉल मध्ये हे वेगळे स्किल असतात, मात्र रोलिंग बॉल मध्ये त्याच्यापेक्षा जास्त चांगले स्किल आहेत. तुम्हाला सर्व महाराष्ट्रातून आलेल्या टीमला मी परत एकदा शुभेच्छा देतो. त्यांचे जे प्रशिक्षक आहेत, त्यांच्या बरोबर आलेले टीम मेंबर, त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. एकच मिनिट या ठिकाणी घेतो. खरं तर भाऊ, आपलं भाषणापूर्वी ज्यांच्या प्रेरणेतनं हे सगळं घडते त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. त्यांना ते आवडत नाही, पण हक्काचा माणूस आपला नाही, चालणार नाही. शाळांच्या वतीने विनंती आहे, भाऊने विनंती आहे की आदरणीय राजू दाभाडे सर यांचा सन्मान या ठिकाणी होतो. जोरदार टाळ्या वाजवून. आवर्जून अशासाठी केलं, प्रसिद्धीपासून दूर असणारे व्यक्तिमत्व आणि म्हणून आपण करणं गरजेचं आहे. अधिक पूर्ण घेता आजच्या या समारंभाचे प्रमुख अतिथी भोर राजगड बेल्ला मोर्चाचे कार्यक्षम आमदार, क्रीडाप्रेमी आमदार आदरणीय शंकर भाऊ यांना विनंती आहे आपण काढून मार्गदर्शन करावं. राज्यस्तरीय रोलिंग बॉल स्पर्धा आणि त्यानिमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले केंद्रीय सचिव कुंभार सर, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ज्यांच्या सहकार्यातनं त्या ठिकाणी तालुक्यामध्ये अनेक स्पर्धा होत असताना, शहरामध्ये अनेक स्पर्धा होत असताना ते सहकार्य करतात. आमचे सहकारी पुणे शहर शिवसेनेचे शिवसेनेचे शहर प्रमुख गजाननजी तरतुडे साहेब, त्याचप्रमाणे संदीप पवार सर, सचिव संदीप कुंभार सर, पगार श्री प्रताप पगार, त्याचप्रमाणे कांजळे पाटील, उदय पवार आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या
कलात्मक भावनेतून हा खेळ ऑलिम्पिक पर्यंत आता तो 8 देशाच्या जगात 58 देशामध्ये खेळला जातो असे दाभाडे सर, सर्व क्रीडाप्रेमी शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, तर त्यांचा तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. खर तर मुळशी तालुक्यामध्ये अनेक खेळ या ठिकाणी खेळले जातात. त्यामध्ये पूर्वीपासून कुस्ती हा सर्वात आवडता खेळ आणि स्वर्गीय मामासाहेब मोहोळ ज्यांनी या भागाचं प्रथम आमदार म्हणून नेतृत्व केलं, त्यांच्या कार्यातनं त्या ठिकाणी कुस्तीला राजश्रेय मिळाला आणि आज ऑलिम्पिक मध्ये कुस्ती हा एक अतिशय आपल्या देशाचा आवडता खेळ आहे आणि त्या खेळामध्ये आपल्याला कायम हमखासपणे एक तरी पदक मिळत असतं. मग ते रौप्य असो, ब्रॉन्झ असो किंवा गोल्डन असू द्या, परंतु हे मिळत असताना कुस्तीचं योगदान, मामासाहेबांचं योगदान आपण विसरून चालणार नाही. आणि आज खऱ्या अर्थानं आनंद वाटला आमचे राजू दाभाडे सर यांनी जो हा खेळ आणलेला आहे आणि तो आज अनेक देशामध्ये खेळला जातोय. भविष्य काळात ऑलिम्पिक मध्ये हा खेळ खेळला जाऊन त्यामध्ये जे पदक मिळेल ते पहिलं आपल्या देशाला मिळावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. खर तर आपल्या राज्यातून वेगवेगळ्या भागातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत, अनेक संघ आहेत. मग मुलींचा आहे आणि मुलांचा पण आहे, परंतु काही मुलांचं वय पाहिलं तर 5-7 वर्षाची मुलं आहेत आणि ते स्केटिंग करून त्या ठिकाणी हा बॉल खेळतात, स्पर्धा खेळतात. त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये कसं फक्त क्रिकेट, कुस्ती आणि कबड्डी हे खेळ खेळले जायचे. कबड्डी पण कमी खेळला जातो, परंतु कुस्ती आणि क्रिकेट जास्त आहे. परंतु दाभाडे सरांच्या माध्यमातून हा वेगळा खेळ मला पण पाहण्याची संधी मिळाली. स्केटिंग हा आपल्याकडे खूप कमी प्रमाणात खेळला जाणारा खेळ आहे, परंतु अनेक या ठिकाणी शहराचं तालुक्याचं विस्तारीकरण होत असताना अनेक वेगवेगळे हायस्कूल आल्यात, कॉलेज आल्यात. त्यामुळे आपण पाहतोय ऑलिम्पिकच्या दर्जावर जे खेळ खेळले जातात त्यांना पण प्रोत्साहन देण्याचं काम आपण या ठिकाणी पाहतोय. मागच्या काळात सैनिकी स्कूलमध्ये आपण जी स्पर्धा घेतली त्यामध्ये सुद्धा जुडो होतं, बुद्धिबळ स्पर्धा खेळली गेली आणि त्याचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. आणि या ग्रामीण भागामध्ये हे जे खेळ आहेत ते कधी खेळले जात नव्हते, परंतु आज सर्व खेळामध्ये तालुक्याचं नाव उज्ज्वल होत असताना तुम्ही सर्व मंडळी जे योगदान देताय त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो. सर्व स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि कुंभार सरांनी सांगितल्याप्रमाणे तो दिल्ली दरबारी मदत करतो, परंतु राज्य लेवलचं काय काम असेल, विधानसभामध्ये विधानमंडळामध्ये काय आपलं काम असेल ते करून देण्याची ग्वाही मी भविष्यकाळात तुम्हाला देतो. आणि गजभाऊ तुम्ही खऱ्या अर्थानं आता मला सांगितलं तर हे मला माहित नव्हतं. बाणेर या ठिकाणी त्यांनी सुद्धा या ठिकाणी असंच एक ग्राउंड तयार केलेलं आहे, एक चांगल्या मुलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्व मुलं त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झालात. कोण जिंकन कोण हरल हा विषय नंतरचा आहे, परंतु स्पर्धेमध्ये सहभाग घेणं हे खूप मोठं महत्वाचं असतं. आणि आपली लहान मुलं या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण आणि पुणे सिटी असं 4 प्रकारचे संघ यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि तुम्ही यजमान आहात, हे सर्व बाहेरून आलेली मुलं आहेत, त्यांचं कौतुक या ठिकाणी होत असताना ओनली लहान मुलं या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. आणि पालकांचं पण कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो की एवढ्या लहान वयात मुलांना तुम्ही प्रोत्साहन देताय. त्यांचे सर्व शिक्षक असेल, सर्व शिक्षक असेल, सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. मला ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभार. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद भाऊ. आपण दिलेलं प्रोत्साहन हे आम्हाला क्रीडाप्रेमींसाठी, खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायी असणार आहे. मी अधिक निर्णय घेता आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुणे जिल्हा रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री गजाननभाऊ थरकर यांना विनंती करतो आपण आभार व्यक्त करावे. छत्रपती शिवाजी महाराज समोर बसलेले सर्व खेळाडू आणि ज्यांचं आता आपण दोघांचं भाषण ऐकलं ते दोघांच्या ऋणामध्ये राहायला आम्हाला आवडेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला हा जो खेळ आहे याला 58 दिवसामध्ये खेळला जातो भाऊ खेळ. पण आम्हाला पुणे जिल्ह्यात खेळ खेळत असताना पुणे जिल्हा असू द्यात किंवा महाराष्ट्र असू द्यात आम्हाला तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे की ह्या खेळाला छत्रपती अवॉर्डामध्ये सामील करावं. येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण तो विषय मांडावा
त्याला बरेचसे आमदार आपल्याला सहकार्य करतील याची ग्वाही मी पण देतो, कारण मी सगळ्यांच्या विनंती करायला आम्ही तयार आहोत. त्याचबरोबर दिल्लीमध्ये आमचं खऱ्या अर्थाने खरं काम आणले ते ऑलिम्पिकसाठी. राजू सर बरोबर ना? राजू सर, आपलं ऑलिम्पिकचं काम आणलंय थोडस. तर आता साहेब आपल्याला मिळालेले आहेत, म्हणजे खऱ्या अर्थानं आपलं पालकत्व या दोघांनी घेतलेलं आहे. मी खरं बोलणार नव्हतो, कारण शेवटी मी आभार मानायला थांबलेलो आहे. म्हणून मी पहिले सांगितलं की यांच्या ऋणामध्ये राहायला आपल्याला आवडेल, कारण उदय सामंतांनी आम्हाला पुणे विद्यापीठासाठी मान्यता दिली, चंद्रकांत दादांनी आम्हाला 1 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला महानगरपालिकेच्या माध्यमातून. म्हणजे असं आम्ही सगळ्यांच्या ऋणामध्ये राहायला आम्हाला आवडेल, कारण हा खेळ पुण्यामध्ये झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये झालेला ना, भारतामध्ये तयार झालेला खेळ आहे आणि हा आज 58 देशात खेळला जातोय. म्हणून याचा सार्थ अभिमान खऱ्या अर्थानं आपल्याला राजू ताबडे सरांना धन्यवाद द्यायला पाहिजे की आपण त्यांच्यामुळे आज आपण सर्व इथे एकत्र जमलेलो आहोत. अधिक वेळ न घेता तुम्ही दोघं जण आमच्यासाठी आलात, आम्ही तुमचे खरंच ऋणी आहोत. भाऊ, तुम्ही वेळात वेळ काढून आलात, आपण एक हौशी क्रीडा प्रेमी आहात, त्याचं खरंच आम्ही कौतुक करतो. कारण ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने खेळी खेळत, मगाशी सरांनी सांगायचे की विसरले, ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते, तर तुम्ही सांगायचं मगाशी विसरलात. आणि जो शिवसेनेचा तयार होऊन जातो तो कधीही मागे राहत नाही. आणि भाऊंनी आज त्या पद्धतीने मुळशीचं नाव मोठं केलेलं आहे. त्यातून भाऊ, जर एखादं गायरान आम्हाला मिळालं तर आम्ही सुद्धा, जसं तुम्ही म्हणलात अकॅडमी किट, जसं आम्ही बांगरला ग्राउंड केलंय, तसं जर मिळालं आम्हाला तर आम्ही त्याचं सोनं नक्की करू. आणि तुमच्या कारकिर्दीमध्ये पुणे शहराचं, पुणे जिल्ह्याचं एक नाव खऱ्या अर्थानं सुवर्ण अक्षरात कोरलं जाईल. त्यासाठी जे काही लागली मदत ती आम्ही सगळेजण करायला तयार आहोत. आम्ही 2-3 जागा बघतोय गायरानांच्या, म्हणजे ऍडव्होकेट साहेब सांगतील त्याविषयी. तुम्ही आम्हाला एक तासभर वेळ दिला कधी, तर खरंच ते आपण एक चांगलं काम उभं करू. जास्त अधिक वेळ न घेता दोघांचे आभार, आणि हा कार्यक्रम इथे संपला असं आपण जाहीर करतो. धन्यवाद. फक्त एक फोटो काढतोय, सगळे ऑफिशियल्स आहेत. Thank you.